नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. दुपारचे 3 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. पुण्यातील खानवडी गावात मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर उतरवताना पायलटकडून मोठी चूक. पायलटनं हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवलं. पायलटचं नियमावलीकडे दुर्लक्ष. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांची 3 बँक खाती ईडीकडून सील. सूत्रांची माहिती, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती. नाशिकच्या नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी NIA ATS सोबत CBI कडून चौकशीची शक्यता. या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल आलं उभारण्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदेंनी मिळवलेला कुणबी जातीचा दाखला बोगस. माजी उपसभापती संतोष साळुंखेंचा आरोप. वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेणार असल्याचा साळुंखेंचा इशारा. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जतन आणि संवर्धन प्रक्रिया सुरू. ठेकेदारांच्या निष्काळजीपणानं मंदिरातील सुबक नक्षीकाम आणि मूर्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई तीव्र समस्या निर्माण. 5 वर्षापासून रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित. जालन्यात प्रशासनाला वर्षभरात तब्बल 136 बालविवाह रोखण्यात यश. मात्र प्रशासनाची करडी नजर असूनही 4 बालविवाह पार पडल्याची माहिती. यातील 2 प्रकरणात गुन्हे दाखल. भांडूप तुळशीत पाडा पाटकर कंपाऊंडमध्ये घरची गॅलरी कोसळून एकाचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. पालघर बोईसर मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात फोटोग्राफर राहुल दवे याचा उपचारादरम्यान मृत्यू. अपघाताची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.